की एकरभर खरेदी केली, 2 विहिरी पाडल्या त्या. पण ह्या धंद्यात पैसा आहे, पण पोरी देत नाहीत ना बकरीवाले. हा नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा की. नाव शिवाजी संपत कोळपे, बिबवी. आणि तालुका कुठला आहे ते? तालुका फलटण. फलटण. बरं, ठीक आहे. मला सांगा, आता ही आपण पाहिलं बकरी आहे, ती शेळ्या आहेत. शेळ्या कमी ठेवलेल्या आहेत. शेळ्याचं आणि बकऱ्याचं जुळत नाही ना. एक तरी एक मग बकरी तरी पाहिजे, ती नाही तर शेरडं तरी पाहिजे. बरं 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 बरं. शेरडांचं झाडपाल्यावर हे असतं, आणि बकरी काय कुठे बिपली अडकते ती जरा काट्या पाडली. म्हणजे बकऱ्याचं शेरडाचं जुळत नाही म्हणून जरा वाईज 10-15 ठेवायच्या. हां, बरं, ठीक आहे. कित्येक वर्षापासून करताय हा व्यवसाय? 10-15 वर्ष, 15 वर्ष झाली. होय, 10-15 वर्ष झाली. सुरुवात कशी केली होती? का आपली वडिलापासून आले ती आपलं पुढे चालवत आहे? वडिलांपासूनच आपलं. हां, पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या आलेली. पिरियड. बरं. आता सकाळपासून ती संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने नियोजन चालतं तुमचं? सकाळपासून कसं आहे, 10ला मेंढरं सुटते ती आपली वाघरात. बरं. तिथनं वाज जरा इकडे तिकडे फिरवायची, वाज जरा चारायची, पाण्यावर टाकलायची, कुठं 4 काट्या पाडायच्या. बरं. हिंडवायची अशी. कुठं आता हरभऱ्याची आंबी निघालेली, त्या हरभऱ्याच्या आंबीनं कुठं म्हणजे फिरवून काय चारायची, कुठं झाडपाला दिसला तर पाडायचा. झाडपाला दिसला, बरा उंबर दिसला, सुबाबळ दिसली की पाडायची. बरं. आता मला सांगा, आता तुम्ही म्हणता की 10-15 शिरडे ठेवले ती, मग शेरडात परवडतं का बकऱ्यात परवडतं? बरं, तसं शेरडात परवडतं. शेरडांना 2 पिल्लं होत्या आणि बकऱ्याला एकच होतं. हां. पण शेरडाची काजागिरी असते, त्यांना झाडपाला सारखा पाडावा लागतो. कंटिन्यू शेळ्याला झाडपाला लागतो. काय तसलं झाडपाला एवढा नाही. हां, म्हणून फिरवून चारायला माळ रानानं आपलं फिरवतो. बरं बरं. म्हणजे शेळ्याला शेलका झाडपाला लागतो, बकऱ्याला हिंडवून फिरवून म्हणलं तरी जमतं. त्याच्यामुळे आपलं बकरी सांभाळलेली परवडते. बरं, ठीक आहे. आणि समजा ज्याच्याकडे चाऱ्याची व्यवस्था आहे, त्यांनी शेळी पालन केलं तर त्याला परवडू शकतं का? परवडू शकतं की. हां, परवडतं. बरं. आता मला सांगा, सुरुवात जर करायचं म्हणलं तर किती घेऊन केली पाहिजे? आता समजा सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, शिकून पोरांना नोकऱ्या नाहीत, आणि एखाद्याकडे बाबा समजा जमीन आहे, किंवा एखाद्याला भाड्यानं जमीन घेऊन बी करायचं म्हणलं तर किती शेळ्या घेऊन सुरुवात केली पाहिजे? शेळ्या तरी कमीत कमी 15 ते 20 शेळ्या तरी पाहिजेत कमीत कमी. तर परवडणार. 10-15 शेळ्यामध्ये 30 करडं होणार, 20 शेळ्यामध्ये 40 होणार करडं. आणि समजा वर्षाचा खर्च जाऊन वर्षाच्या काठी किती रुपये नफा राहू शकतो बरं 15-20 शेळ्यात? तरी 1,00,000, 1,50,000, 2,00,000 खर्च वगैरे सगळं जाऊन 1,00,000-2,00,000 रुपये राहतात. बरं, ठीक आहे. म्हणजे नक्कीच शेळी पालन हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे. शेळी पालन परवडायसारखं आहे. फक्त चाऱ्याचं नियोजन पाहिजे, ज्याच्याकडे चारा नियोजन पाहिजे, स्वतःच पाहिजे सगळं. म्हणजे बरं, शेतीचं आपलं जरी समजा मका केली, घास केला. आता तुम्ही वर्षानुवर्षी हे करताय. आता तुमच्या भागाकडे चारा नाही म्हणून तुम्ही आता इकडे आलाय. त्यानंतर तुम्ही 4-5 महिन्यांनी पुन्हा तिकडे जाणार. पाऊस चालू झाला की आम्ही खाली जातो. बरं. मग आता मला सांगा की आता तुम्ही ही एवढी किती जित्राबाई सगळे मिळून? ही 80 आहे ती सगळी. 80 आहे ती. मग ह्याच्यात समजा वर्षाकाठी खर्च वगैरे जाऊन किती नफा राहतो बरं? 3-3.5 लाख रुपये होते राहते ती. म्हणजे खर्च मर बीर जाऊन सगळं येऊन आपलं 3 लाखापर्यंत आपलं 3 लाख वर्षाला आपली कमाई आहे म्हणायचं. बरं. आता ह्याला ही दिवसभर चारूनच सगळं ही करता का ह्याच्या व्यतिरिक्त काय घरी गेल्यावर किंवा तळाव नाही? जे आता समजा शिरडे येले 2-2 करडे, त्यांना आपण खुराक ठेवतो आपलं. बरं, काय पद्धत? गहू किंवा आपलं मका गहू आपले येलेले शेळ्याला ही थोडीच ठेवायचे. बरं बरं. आता ही सगळी तुम्ही जी म्हणता ही बारीक करडं ह्यात दिसते ती, तर ही करडं किती दिवसांनी विक्री करता बरं? हे चांगले जर आपले सांभाळले तर 3-3.5 महिन्यात काय. आणि 3-3.5 महिन्यानं समजा एखाद्या कार्डाचं काय रुपयाने जातं बरं करडू? जातं की 8-9, 7-8-9 पर्यंत. म्हणजे जसं तब्येतीला असेल त्या पद्धतीनं. जसं बरं. आणि आता वर्षभर ही जी फिरून चारताय तुम्ही, ह्याच्यामध्ये अडचणी नेमक्या कशा पद्धतीने येतात, किंवा काय रोगराई येते, किंवा कशा पद्धतीनं तुम्ही याला औषध उपचार वगैरे करता का वेळच्या वेळेला? करतो की. लसीकरणचा असतं ना. लसी वेळच्या वेळेला टोचता. बरं. आता ह्यात ह्या बारीक पाटी दिसतात, ह्या पाटी आता नावात ठेवलेल्या आहेत का? हा, ते आपल्या नवीन आपल्याला वाटतं. हां, बरं बरं. आता ह्याला मला सांगा की ह्याचं आपण म्हणतो की लेंडी खत, ही लेंडी खत तुम्ही विकायचा काय तुम्हाला हीच येत नसेल. आता ही जिथं बसवताय त्यालाच? जिथं बसवतो त्याला ते आपल्याला पैसे देतात. हां, बरं. रात्रीला 700 रुपये आमचा आहे. हां, म्हणजे एक रात्र बसवायचे 600 रुपये शेतकरी तुम्हाला देतो. बरं. मग त्यातनं बी बऱ्यापैकी तुम्हाला कमाई होती म्हणा. बरं.
आता मला सांगा की ह्याच्यात वर्षाकाठी 3 लाख रुपये राहतात म्हणता तुम्ही, हो. कष्ट बी भरपूर आहे. कष्ट आपण आता बघितलं की एक अर्धा पाऊण तास झालं तर हे तोडायला जातोय. जात. एवढ्या काठीच्या बाबड्यात जायचं म्हणलं की हो. अडचणीत जाऊन सगळ्या गोष्टी करायच्या. काटे. आता ह्यात बुकुड दिसतोय तो एक बुकुड ठेवलाय. बोंडा बुकुड आहे. हा, तर आता किती महिन्याचा आहे बुकुड? वर्षाचा? वर्षाचा आहे ते. होय. बरं आता त्या बोकड्याची काय किंमत होऊ शकते बरं? आता त्याची होईल की 15-16 हजार रुपये होईल. होय. आता चालवला बाजारात. बरं 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 ठीक. आता शेळ्यांचं दूध बी आयुर्वेदिक मानलं जातं. हो. बरेच जण वेगवेगळ्या आजारावर ह्याचा दुधाचा उपयोग करतात. तसं तुम्हाला काय सांगता येईल का की बाबा ह्या शेळीचं किंवा हे 18 वनस्पती खाल्लेलं दूध अशा आजारावरती वापरलं जातं किंवा आमच्याकडनं नेत्यात माणसं, असं काय सांगाल? नेत्यात आपले बारक्या मुलांना एखाद्याला काय आपलं असला जमा कुठं काय आपलं हे असलं तर नेत्यात आपलं ते झाडपाल्याचं असतं ना, त्याच्यावरती बऱ्यापैकी फरक पडतो. फरक पडतो. बरं बरं ठीक आहे. आता मला सांगा, सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय. तुम्ही म्हणला की एक 10-15 शेळ्या घेऊन जर बऱ्यापैकी व्यवसाय जर केला किंवा फिरवून केलं किंवा बंदिस्त केलं तरी परवडू शकतो व्यवसाय. हो. आणि त्याच्या मागे 1-1.5 लाख रुपये राहू शकतात वर्षाकाठी. हो, राहू शकतो. म्हणजे समजा एका माणसाचं कुटुंब जगू शकतं. जगू शकतो. हो. फक्त त्याच्याकडे चाऱ्याची व्यवस्था पाहिजे. चाऱ्याची व्यवस्था पाहिजे. बरं, ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. तर आता मला सांगा, तुम्ही ही पिढ्यानपिढ्या व्यवसाय करताय, आता ह्याच्यावरती तुमच्या स्वतःची कशा पद्धतीनं प्रगती झाली तुम्हाला काय वाटतंय? स्वतःची म्हणजे आता पहिल्यापासून ह्या बकऱ्याच्या व्यवसायात असल्यामुळं हं, हेच आपलं शेतीला भांडवल, हां, आपला खर्च हे इकडे तिकडे आपलं बरं. मुलांचं शिक्षण मुलाचं शिक्षण ह्याच्यावरती चालू आहे. ह्याच्यावरतीच चालू आहे. बरं, आता मला सांगा, ह्याच्यातनं अशी काय गोष्ट सांगाल की बाबा ह्या बकऱ्याच्या जीवावर किंवा ह्या लक्ष्मीच्या जीवावर आपण घेतली किंवा खरेदी केली किंवा काय? केले की एकरभर खरेदी केली, 2 विहिरी पाडल्या त्या. हां, हाय आपलं घरदार आहे चांगलं बांधले. म्हणजे घर वगैरे बांधून 1 एकरभर घेतली. घेतली खरेदी. तर काय एकराने घेतलं बरं? कशी? ते बघा तरी 5.5 लाख रुपये गेले 5.5 लाखांनी एकर घेतलेले आहे. घेतलेलं त्या टायमिंग. म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला. बरं ठीक आहे. आणि त्यासोबत घर बांधलं की बाकीचा खर्च, मुलांचं शिक्षण पाणी चालूच आहे. ह्या बकऱ्याच्या विहिरी पाडल्या म्हणतात, त्याला खर्च किती गेला असेल? त्याला बी गेले ना 4-5 लाख रुपये गेले. म्हणजे बऱ्यापैकी या व्यवसायातून उत्पन्नाचं साधन करू शकतो माणूस तयार. करू शकतो. आणि सुशिक्षित मुलांनी नोकरीच्या मागं न लागता, आत्ताच्या वेळेला नोकऱ्या कमी आहेत, शिकून पोरं घरी आहेत बसलेली किंवा काय केले की एकरभर खरेदी केली, 2 विहिरी पाडल्या त्या. फार्मिंगला माणसं जर विचार करत असतील की बाबा ह्या शेळ्या पाळतोय किंवा हे गुरं राखतोय किंवा काय बकरी आहेत ह्याच्याकडे, ह्याला मुलगी द्यायची नाही, मग असा जर विचार केला तर आपण मग कुणाचीच लग्न होणार नाही. नाही, आणि सगळ्याला तरी काय नोकऱ्या लागते त्याला. आणि प्रत्येकाला नोकरी आहे का? नाही. असं आहे. बरं, शेवटी माणूस पैशाचाच विचार करतो. विषय कुठं जरी गेलं तरी तरी पैशासाठीच 4 काम करायचंय. जरी कामाला असला तरी ते पैशाबाबत माणूस काम करतो. हां, कंपनीत गेला तरी त्याच्यामुळं एक ना एक दिवस तरी माणसाला थोडाफार विचार केला पाहिजे. केला पाहिजे. आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण जरी असला तरी त्याचं जर कमाईचं साधन व्यवसायातनं होत असलं तर त्याला मुलगी देण्यात काहीच हे नाही आहे, दिली पाहिजे. अशा गोष्टीचा विचार माणसांनी केला पाहिजे. कारण मुली देणारी बी आपलीच माणसं आहेत. आपलीच आहे ती. फक्त शिकल्यामुळं माणसाची प्रगती झाली. त्यामुळं त्यांना नोकरीवाला पाहिजे मुलगा. बरोबर आहे, पण ह्या गोष्टीवर थोडाफार विचार झाला पाहिजे. कारण शिकून जरी प्रत्येकाला नोकऱ्या आहेत का? नाही. काय ना काहीतरी. बरं, हा नाही तर दुसरा काहीतरी व्यवसाय असेल. नाही, शेतीला जोडधंदा पाहिजेत काय ना काय. आणि शेतीपूरक हा व्यवसाय उद्याच्याला जाऊन किंवा गुरं आपल्या गाया. नाही, हा व्यवसाय शेतीला पूरक म्हणतो आपण, पण एक वेळ अशी येते की ह्या व्यवसायावरती शेती अवलंबून राहील. हा. बरोबर आहे. शेतीत जेवढं उत्पन्न नाही तेवढं उत्पन्न हा व्यवसाय देतोय. आणि ह्याचा फायदा बी आहे ना शेतीला. हो, याचं बकरी बसवली तर खत होतंय. पीक वाढतं. म्हणजे बऱ्याच गोष्टीतून याचा फायदा आहे. फायदा. थोडक्यात तुम्हाला हेच सांगायचं आहे की एखादा जर सुशिक्षित असला बेरोजगार तर त्यांनी करायला काय हरकत नाही. त्यातनं उत्पन्नाचा सोर्स बऱ्यापैकी आहे. एक कुटुंब सहज 15-16 शेळ्यांवरती जगू शकतं. जगू शकतो. आणि हा व्यवसाय करायला काय हरकत नाही. ठीक आहे. तुम्ही चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.